आजच्या दिवसाची प्रतीक्षा प्रत्येक गणपती भक्ताला, प्रत्येक गणेश भक्ताला, प्रत्येक मुंबईकरांना आणि भारतातल्या प्रत्येकाला, कारण आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होतंय आणि मुंबईच नाही, ठाणेच नाही तर सर्व शहरांमध्ये, सर्व गावांमध्ये आज आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचं आगमन हे जल्लोषात केलं जातं। आपण ठाण्यामध्ये आहोत। ठाण्यातल्या हरिनिवास सर्कलमध्ये गणपतीच्या मूर्तीची सगळ्यात मोठी कार्यशाळा आहे आणि याच कार्यशाळेमध्ये गणपतीच्या मूर्तीचं अतिशय जल्लोषात हे आगमन केलं जातंय। केवळ घरगुती गणपतीच नाही तर चाळीमध्ये बसणारे असे वेगवेगळे गणपती आणि त्यासोबत त्यांचे सर्व भक्त आपल्याला इथेच येताना दिसत असतात। आणि यावर्षी देखील आपण पाहताय सर्व गणपतीच्या सुबक, आकर्षक आणि अगदी मनाला तृप्त करणाऱ्या, मन मोहून टाकणाऱ्या अशा सर्व मूर्ती या आपल्याला दिसायला मिळत आहेत, बघायला मिळत आहेत। आणि या सगळ्या गणपतीचं आगमन हे ढोल ताशांच्या गजरात केलं जातं आहे। हे जे ढोल ताशे आहेत ते देखील या कार्यशाळेकडूनच या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, जेणेकरून प्रत्येकाला ढोल ताशे ठेवणं परवडत नाही किंवा वेगवेगळे प्रत्येकाचे विचार असतात। मात्र गणपतीचं स्वागत हे जल्लोषातच व्हायला पाहिजे म्हणून या ठिकाणी ढोल ताशा देखील ठेवण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण भारतामध्ये आज गणपतीचं अशाच प्रकारे स्वागत केलं जात आहे। ठाण्यामध्ये देखील घरगुती सर्व गणपती हे याच कार्यशाळेमध्ये बनत असतात आणि केवळ गणपतीचं एकच रूप नाही तर गणपतीची विविध रूपं आपल्याला या कार्यशाळेमध्ये बघायला मिळतात। आणि आज जे गणपती वेगवेगळ्या घरांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये विराजमान होणार आहेत त्यामध्ये देखील गणपतीची ही विविध रूपं आपल्याला बघायला मिळतात। पुढचे 10 दिवस गणरायाची अगदी मनापासून मनोभावे अशी पूजा केली जाणार आहे आणि या पूजेची सुरुवात, गणपतीच्या उत्सवाची सुरुवात आजपासून होते आहे। त्यामुळेच गणपतीचं वाजत गाजत हे स्वागत केलं जात आहे, त्याचे आगमन केलं जात आहे आणि प्रत्येक गल्लोगल्ली, प्रत्येक रस्त्यावर आज आपल्याला अशाच प्रकारे लगबग दिसून येते आहे, अशाच प्रकारे जल्लोष दिसून येतोय, उत्साह दिसून येतोय। ठाण्यात देखील या उत्साहाची कमी नाही आहे। पुढच्या 10 दिवसांसाठी आपला लाडका बाप्पा आपल्या घरी येतोय, मग त्याची पूजा, त्याची संपूर्ण उठ बस, त्याला जे हवं नको ते सगळं पुढच्या 10 दिवसांमध्ये केलं जाणार आहे आणि आजपासून त्याची सुरुवात होते आहे। म्हणूनच आजचा दिवस खास आहे आणि आजच्या दिवशी ठाण्यामध्ये प्रत्येक गल्लोगल्ली आपल्याला गणपती बाप्पाचा एकच जयघोष ऐकायला मिळतो आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।